दिलेल्या शब्दाच्या माध्यमातून आपल्याला शब्दातीत असणारे नित्यसिद्ध स्वयंप्रकाश आपल्या स्वरूपस्थितीचा परिचायक आणि जे सिद्ध महापुरुष आहे, आत्मसाक्षात्कारी महापुरुषांना देखील जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होणारा असा हा ग्रंथ, या ग्रंथाचं यथाशक्ती यथामती अनुसंधान करीत आपण श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, प्रकृती पुरुष समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारून परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येचे अयथार्थत्व, त्याचबरोबर सच्चिदानंद पदत्रय विवरण शब्दखंडन ही 6 प्रकरणं पाहून 7वं असणारं अज्ञानखंडन, ज्यामध्ये स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची असिद्धी आहे अशा प्रकारचं विवरण केलेलं आहे. तर अशा ह्या अज्ञानखंडन नावाच्या प्रकरणाच्या उपसंहारापर्यंत आपण आलेलो आहोत. तर यामध्ये 255 क्रमांकाची ओवी आहे. स्वदर्शनाचे असावा आघविया जाती फावा, निज आत्मभावा न मोडता. मनुष्याला आत्मस्वरूपाच्या अस्तित्वाविषयी किंवा त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाविषयी विशेष करून शास्त्र संस्कृत अंतःकरणाला संशय निर्माण होत नाही. परंतु त्याचा जे कैवल्याचा भाव आहे की आत्मा सोडून जे काही विश्व आहे, तर हे विश्व आत्मा कसा आहे, सर्वम यद आयम आत्मा, सर्व जर आत्माच आहे तो केवल आहे, अव्यय आणि एकलम किंवा केवलम. तर त्या कैवल्याविषयी मनुष्याला शंका येते किंवा मुमुक्षूला शंका येते, कारण त्याच्या अनुभवात त्याला ह्या द्वैतात्मक अशा विश्वाची प्रतीती येत राहते. तेव्हा हा कैवल्य भाव बुद्धीवर आरूढ करत असताना आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची आघरा करीतसे आडवारा विश्वाभासू जो, म्हणून या ठिकाणी ज्ञानोबरायांनी या ग्रंथाच्या द्वारा हा विश्वाभास जेणेकरून आपल्या स्वरूपस्थितीला किंवा आपल्या आत्मस्वरूपाच्या आड कसा येत नाही हे सांगण्यासाठी हे अज्ञानखंडन प्रकरण आहे. की यामध्ये आत्मस्वरूप एक केवळ आत्मस्वरूपच आहे, परंतु तुम्हाला जे विश्व दिसतं तर त्या विश्वाचं दिसण्याचं स्पष्टीकरण करत असताना ही वेदांताच्या प्रकरण ग्रंथात अध्यारोपाच्या भाषेमध्ये आत्म्याच्या आश्रयावर अज्ञान राहतं आणि आत्म्याला विषय करतं. स्वतंत्र रूपाने सांख्यासारखं जरी नसलं तरी हे अज्ञान कार्य जे विश्व आहे ते आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करतं. केवळ त्याच्या कैवल्य स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करतं. तर तो कधीच प्रतिबंध होणं शक्य नाही. त्या ठिकाणी ते विश्वसुद्धा केवळ आत्मरूपच आहे ही गोष्ट ज्ञानोबराय या आता चालू प्रकरणामध्ये पुन्हा पुन्हा निक्षून या ठिकाणी स्पष्टपणे करतलामलकवत आत्मसाक्षात्कार ज्यांना आहे अशा महापुरुषांना हे विश्व ब्रह्मरूप कसं प्रतीतीला येतं आणि त्या ठिकाणी विश्व त्यांच्या आत्मप्रतीतीला कोणताच प्रतिबंध कसा करत नाही हे सांगत असताना ह्या ओवीमध्ये सांगतात. 255 क्रमांकाची ओवी आहे. स्वदर्शनाची असावा आघविया जाती फावा, निज आत्मभावा न मोडता. या ठिकाणी आम्ही आत्मा केवलच आहे, एकरूपच आहे, असंग उदासीन आहे आणि आत्मा अतिरिक्त एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. दुसरा विश्व म्हणून जगत म्हणून कोणता पदार्थच नाही आणि जगत ह्या कार्यावरून कार्यानुमेय असं अज्ञान सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसं नाही हे सांगत असताना म्हणतात की तुम्हाला जरी विश्व दिसत असलं, ह्या अनंत त्रिपुटी उत्पन्न होतात, नाश पावतात, अशा प्रकारच्या त्रिपुटीचा व्यवहार तुम्हाला जरी उत्पत्ती नाशाचा दिसत असला, स्थितीचा दिसत असला, तरी हा व्यवहार आत्मस्वरूपाला कोणताच प्रतिबंध करत नाही. यासाठी सांगतात की हे जे चालतं हे काही अज्ञानाचं कार्य आहे म्हणून अज्ञान मानलं पाहिजे असं नाही. जन्माद्यस्य यथा आहे या सूत्राने किंवा येतो वा इमानी भूतानी जायंते या उपनिषद मंत्राने त्या ठिकाणी सर्व काही सर्वम यद अयम आत्मा, सर्व परमात्माच हे खरं सांगायचं आहे. अज्ञान म्हणून काही सिद्ध करायचं असं नाही. अज्ञान मानलेलं आहे, अज्ञान आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही.
आणि अज्ञानाची जी मान्यता आहे ती मान्यता, त्या मान्यतेचा अंगीकार करून जेव्हा तुम्हाला असंग उदासीन एकरूप आत्म्याचं ज्ञान होतं, त्यावेळेला आत्मा त्या ठिकाणी केवळ आत्माच आहे, आत्मा अतिरिक्त काही दुसरं झालंच नाही, हे जर तुम्हाला ज्ञान झालं तर त्या ठिकाणी हा प्रतिबंध येत नाही. या रीतीनं सांगतात की हे सुद्धा जे तुम्हाला जगत दिसतं ते जगताचं कसं दिसतं, कसं उत्पन्न होतं, कुठं उत्पन्न होतं, का उत्पन्न होतं, याविषयी ज्ञानोबाराय स्पष्टीकरण देतात की स्वदर्शनाची असावा. स्वदर्शन म्हणजे त्या आत्मस्वरूपाला आपलं दर्शन करावं असं वाटलं की सवा, स्वदर्शनाची सवा म्हणजे तत्क्षणी आपणच आपल्याला पाहो असा संकल्प होतो न होतो, तत्क्षणी त्याच क्षणी आगविया जाती फावा. आगविया म्हणजे हे संपूर्ण जे विश्वातील अनंत त्रिपुटी, भोग्य भोग भोक्ता, या ठिकाणी कर्ता करण कर्म, अशा प्रकारच्या जेवढ्या त्रिपुटी असतील ह्या त्याने आपण आपल्याला पाहायचं म्हटलं. स्वदर्शनाची सवा, स्वदर्शनाचं आपण आपलं आत्मदर्शन करावं असं त्याला जेव्हा वाटतं तेव्हा ही सुद्धा अध्यारोपाचीच भाषा आहे. त्यावेळेला आगविया जाती फावा. आगविया म्हणजे या सर्व त्रिपुटी, फावा जाती म्हणजे विस्ताराला प्राप्त होतात. म्हणजे संकल्प होते क्षणी, म्हणजे किंवा त्या त्रिपुटीचं ज्ञान होते क्षणी, ती त्रिपुटी विस्ताराला अनेकत्वाला प्राप्त होते. परंतु हे सर्व होत असताना निज आत्मभावा न मोडता, परंतु आपला आत्मभाव जो आहे तो आत्मभाव मोडत नाही, नाम खंडित होत नाही. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला यत्किंचितही धक्का न लावता ह्या अनंत त्रिपुटी त्यावेळेला त्याला स्वदर्शन करावं वाटतं. किंबहुना त्या आत्मस्वरूपाने आपलं दर्शन करणं याचंच नाव आहे त्रिपुटीचा विस्तार, याचंच नाव आहे दुसरं दृश्य असं नाव आहे. दृश्य म्हणजे आत्माने आत्म्याला पाहणं, आत्म्याने आत्मदर्शनाशिवाय दृश्य म्हणून दुसरा काही प्रकार नाही. दृश्य हा दृश्य हे सर्व आत्मस्वरूपच आहे असं सांगतात. तर आता यावर टीका वाचू ना. पाडवेत काय स्वये दर्शनाची असावा आगव्या ते एकच आहे, आशय सगळा सारखाच आहे. आगा निजात्म हे आयुष्य जाण आपला आत्मा आपण म्हणून स्वतः सिद्धी साधन जन्मलेच नाही. खरं जर पाहिलं तर निजात्म हे आयुष्य जाणं, आपला निजात्मा म्हणजे आपलं आत्मस्वरूप असं आहे की तो आपला आपणच आहे. म्हणजे केवळ आत्माच आत्मा आहे. त्या ठिकाणी निजात्म्याचं स्वरूप म्हणजे काय, केवळ निजात्मा आहे असं तू जाण. म्हणजे निजात्मा सोडून दुसरं काही नाहीच आहे. म्हणून त्या निजात्म्याच्या ज्ञानाचं जे साधन आहे तर ते त्याच्या स्वतःच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या स्वयं आत्म्याच्या सिद्धीसाठी साधन म्हणून आत्तापर्यंत दुसरं कोणतं उत्पन्नच झालं नाही की जे त्या आत्म्याला जाणील. म्हणून आत्म्याचे ज्ञान करण्यासाठी अतिरिक्त दुसरं कोणतं साधनच अस्तित्वात मुळातच नाही. ही अनुभूती आहे. आत्मानुभूती असणाऱ्या पुरुषाच्या दृष्टीनं ही त्याच्या आत्मानुभूतीचं स्वरूप असं आहे की त्या ठिकाणी आत्म्याचं ज्ञान करून घ्यायला आत्म्याच्या अतिरिक्त दुसरा कोणता पदार्थ किंवा ज्ञानप्राप्तीचं साधन हे ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी उत्पन्नच झालेलं नाही. आत्म्याच्या ठिकाणी आत्माच आहे. एवं प्राप्तीचा न लागून मळ साधने ही होती सफळ काजे साधनेशी एकवळ आत्मा मात्र. कारण ते म्हणतात त्यामुळं आत्मप्राप्तीचा मळ म्हणजे आत्म्याच्या प्राप्तीचं एखादं साधन आहे आणि त्या साधनाने तो प्राप्त होतो. अशा आत्मप्राप्तीच्या साधनाचा मळ कधीही आत्म्याला लागलेलाच नाही. आणि साधनेही होती सफळ आणि सगळी साधनांना पण सफलता आहे. कारण जेवढी साधनं आहेत ना ही साधनं आत्म अधिष्ठानावरच आहेत आणि ती आत्मरूपच आहेत. ती आत्मरूपच आहेत. कधी आत्मरूप आहेत, जेव्हा दृश्य रूपाने भासतात तेव्हा आहेत का, जेव्हा ती साधनं साध्याला प्राप्त करून देतात तेव्हा सफल होतात का, साधन रूपानेच ती सफल आहेत. साधन रूपानेच ती साधनं आत्मरूपच आहेत त्यामुळे ती सफलच आहेत. कारण ते काय आत्म्याचंच स्वरूप आहे त्यामुळे साधनाला ही सफलता आहे. काल पण चिंतन सांगितलं.
आणि जे साधनेची एक वेळा आत्मा मात्र. कारण सगळ्या साधनेचा एकच विषय कोण आहे? फक्त आत्माच आहे. कारण जेवढी जेवढी साधन आहे त्या साधनेचं अधिष्ठान कोण आहे? आत्माच आहे. त्यामुळे सगळ्या साधनांचं एकमात्र फल जर कोण असेल तर तो आत्मस्वरूप आहे. म्हणून साधनंसुद्धा सफल आहेत. आत्मदर्शनाची हा हेतू जो आत्ममोहरा प्रवर्ततो तो पावतसे प्रांतो निजात्मभावे. आत्मदर्शनाचा हेतूनं म्हणजे मला आत्मदर्शन व्हावं म्हणून जो आत्मा त्या आत्म्याच्या मार्गाने किंवा आत्मस्वरूपासंबंधाने प्रवृत्त होतो तो निजात्मभावे. तो आत्मा माझंच स्वरूप आहे. ज्या आत्म्याचं साधनाने मला प्राप्त करून घ्यायचं असं जो आत्मा म्हणतो तो आत्मा ज्याला प्राप्त करायचं तेच माझं स्वरूप आहे असं निजात्मभावे प्रांतो पावितसे. निजात्मभावाने म्हणजे तो आत्मा ज्या आत्म्याचं मला ज्ञान करायचं तो आत्मा माझ्याहून भिन्न नसून ते माझंच स्वरूप आहे या फलाप्रत तो प्राप्त होतो. या प्रांताला म्हणजे ह्या फलाला तो प्राप्त होतो. म्हणजे कालच सांगितलं की त्याला शेवटचं ज्ञान काय होतं? आत्मा हे माझं स्वतःचं स्वरूप असल्यामुळं आणि त्याच्या अतिरिक्त पदार्थ नसल्यामुळं आणि त्याच्यामध्ये क्रिया नसल्यामुळं मी मलाही विषय करू शकत नाही. ज्ञानरूप क्रियासुद्धा माझ्या ठिकाणी नाही आणि प्राप्तिरूप क्रिया देखील माझ्या ठिकाणी नाही. मी अक्रिय असंग अशा प्रकारचा आहे. म्हणून परंतु त्याला तो आत्मा मीच आहे त्यामुळं माझा मला साक्षात्कार होणं शक्य नाही. माझ्या अतिरिक्त कोणी नसल्यामुळं दुसऱ्या साधनाने माझा साक्षात्कार करून घेणं हे शक्य नाही असं त्याला वाटतं. परी आत्मयाच्या ठाई प्रवृत्ती प्रांत नाही आईशी जे काही तेथेच लाई. जे आत्म्याच्या ठिकाणी प्रवृत्तीचा प्रांतच नाही. आत्मा कसा आहे? प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरिले चांग रसायन ना. ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओजा आणि आत्मसिद्धी काजा लागोनिया. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी प्रवृत्तीचा कोणताच प्रांत नाही. कारण जेणेकरून प्रवृत्ती व्हावी, प्रवृत्ती होण्यासाठी सावयवता आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्मा निरवय आहे. प्रवृत्ती होण्यासाठी आपल्या स्वरूपाहून अन्य पदार्थाची प्राप्ती किंवा निवृत्ती करायला पाहिजे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्ती निवृत्ती करण्यासाठी त्याहून अन्य दुसरा पदार्थ नाही. आणि स्वच्या ठिकाणी कधीच प्रवृत्ती किंवा निवृत्ती हे दोन्ही होऊ शकत नाही. कारण स्वरूपाला सोडून कधी राहतच नाही. तर तिथं प्रवृत्ती नाही आणि निवृत्तीही नाही. आणि अशा प्रकारची खूण तेथेची लायजे. म्हणजे खरं तेथेची म्हणजे जर खरा आत्मसाक्षात्कार झाला त्या ठिकाणी प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी विकल्प नाहीत. अशाच प्रकारचा त्या स्वस्वरूपाविषयीचा त्याचा निश्चय झालेला आहे. ठीक आहे ना. आगास्वाधिकारानुसार श्रवण मननादी साक्षात्कार पाहुनी प्राप्तीचे द्वार आसारे होती. आता काय होतं? शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपापल्या अधिकारानुसार श्रवण मननादी साधनं करावी. ती साधनं म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी काही साधन लागत नाही कारण ते आपलं स्वरूपच आहे. पण आपला अधिकार कमी पडत असेल, आपल्याला अधिकार कमी पडत असेल म्हणजे आपल्याला प्रमाणगत प्रमेयगत संशय असतील किंवा विपरीत भावना असतील तर आपल्या अधिकारानुसार आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य अशा प्रकारचं साधनं वेदाने सांगितलेली आहेत. तेव्हा जर आपण आपल्या अधिकारानुसार श्रवण मननादी जरी केली आणि त्याद्वारा जर साक्षात्कार पाहून साक्षात्कार प्राप्त होतो तेव्हा त्या साक्षात्काराचं स्वरूप तर काय होतं? प्राप्तीचे द्वार असारे होती. त्या आत्मसाक्षात्काराचे म्हणजे आत्मप्राप्ती करण्यासाठी जी द्वारं किंवा जी साधनं आहेत ती सगळी आसार आहेत. कारण साधनाने परमात्मा प्राप्त होत नाही. यम एव येश वृणुते तेन लभ्य. ते आपलं स्वतःचं स्वरूप असल्यामुळं त्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी साधनाची कोणत्याही प्रकाराने आवश्यकता नाही. कारण जर किती साधनाने जे साध्य होईल ते यत् कृतकम तद अनित्यम. त्यामुळं कृतक असा ज्ञान आत्मा कोणत्याही क्रियेने प्राप्त होणारा नसून त्या क्रियेच्या द्वारा आत्मप्राप्तीची सगळी दारं बंद आहेत. म्हणजे त्यांनी कधीही आत्मप्राप्ती होणार नाही. कारण त्याचं स्वरूप कसं आहे? कालच सांगितलं की ब्रह्मैव सन ब्रह्मापेती.
तो ब्रह्मरूपच आहे आणि म्हणून तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. विमुक्तश्च विमुच्यते, म्हणून तो केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो, तो दुसऱ्या कोणत्याही साधनाने प्राप्त होत नाही. आता हे झालं, हे म्हणणं सुद्धा काय आहे, अज्ञान असेल तर ज्ञानाने प्राप्त होतो. त्याची प्राप्ती तो नित्य प्राप्त असल्यामुळं अज्ञानाने तो अप्राप्त होत नाही आणि ज्ञानानेही तो प्राप्त होत नाही. परंतु अप्राप्तीचा भ्रम झाला म्हणून ज्ञानाने प्राप्त होतो, असा उपचार मात्र श्रुती सिद्धांताने केलेला आहे. याच्या पलीकडं काही नाही. त्यामुळं त्याला आत्मप्राप्त जेव्हा खरा साक्षात्कार होतो त्या साक्षात्कारामध्ये हा साधन साध्य नाही, कारण प्राप्तीची सगळी द्वारा असार आहेत. सार कोण आहे? फक्त परमात्माच सारभूत आहे आणि तो परमात्मा माझ्याहून भिन्न नसून ते माझंच स्वरूप आहे आणि ते स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश आहे. त्याला साधनाची गरज नाही. हे कधी होतं? साक्षात्कार जेव्हा प्राप्त होतो तेव्हा त्या साक्षात्कारामध्ये मीच जर साक्षात मीच आहे तर माझा साक्षात्कार काय? माझ्या ठिकाणी प्रमाण असंभावनाच नाही तर श्रवणाची आवश्यकता काय? माझ्या ठिकाणी प्रमेयगत संशयच नाही तर मला मननाची गरज नाही. विपरीत भावनाच नाही तर मला निधिध्यासनाची गरज नाही. आणि साक्षात्कारासाठी म्हणावं तर आत्मा साक्षात मीच आहे, कोणत्याही प्रमाणाने तो सिद्ध होणारा नाही, शब्दादिकांना विषय होणारा नाही, बुद्ध्यादिकांना अगोचर किंवा बुद्धी वाचा मन इंद्रियादिकांना अगोचर असणारा आत्मा तो माझं स्वतःचं स्वरूपच आहे. त्याच्यासाठी मला त्याचा वेगळेपणाने साक्षात्कार करण्याची गरज नाही असं त्याला वाटतं. म्हणून म्हणतात की साक्षात्कार पाहून प्राप्तीचे द्वार आसारे होती. नाना आसारे नाही झाली, आत्मरसी बुडवून गेली किंवा आत्मत्वेची निरारली उगमे सहित. इथं जो सिद्धांत वेदांत सिद्धांत किंवा वेदांताचे जे उपनिषद आदी प्रमाणांनी जे आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे तेच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु याची परिपूर्णता, याच्यामध्ये असणारा जो भरदारपणा आहे तो भरदारपणा वेगळ्या रीतीनं टीकाकार मानतात. कसा ते पहा. नाना आसारे नाही झाली. आता ही जी साक्षात्कार वगैरे जी साधनं होती ना ती आसार ठरली, बरोबर ना? ती आसार ठरली असं जर म्हटलं, पण इथं त्यांना वाटतं की आसार म्हणणं बरोबर नाही. ती साधनं आसार नाही झाली. आतापर्यंत चिंतनाचा जो झोक आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ती साधनं काय आहेत, साधनं जी आहे ती आसार आहे, कारण तो साधनाला तो प्राप्तच नाही, बरोबर ना? असं जर तुम्ही म्हणत असाल, परंतु ते म्हणतात साधनं आसार झाली असं म्हणणं बरोबर नाही. आत्मरसी बुडवून गेली ती सगळी साधनं काय होतात, कारण आत्मा जो आहे या ठिकाणी काय आहे, त्याला आपण म्हणतो सकारात्मक चिंतन आहे, नकारात्मक किंवा निगेटिव्ह थिंकिंग नाही. अमृतानुभवाची ही कोणती आहे? पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, सकारात्मक थिंकिंग आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात आत्मरसी बुडवून गेली. ती जेवढी साधनं आहेत ती आसार झाली असं म्हणू नका. त्या सगळ्या साधनाने आत्मरसात बुडी देऊन ती आत्मरूप परिपूर्ण झाली किंवा आत्मत्वेची निरारली उगमे सहित. किंवा त्या साधनाचा उगम म्हणजे प्रारंभापासून आतापर्यंत साक्षात्कार होईपर्यंत जेवढी साधनं केली ती सगळी साधनं या ठिकाणी आत्मत्वाने परिपूर्ण झाली. म्हणजे परिपूर्ण आत्मरूपात ती समरस झाली, आत्मरूप झाली असा त्याचा अर्थ आहे. ती साधनं मिथ्या म्हणून त्यांना बाजूला केलं असं म्हणूच नका, कारण ती साधनं होताना सुद्धा ती साधनं कोण होती? आत्माच होती. कारण आत्मस्वरूपातून त्या साधनं करता पण आली नसती, साधनांचं ज्ञान पण दृंगमात्र ज्ञानस्वरूप नेपती मात्र आत्मा नसता तर तुम्हाला साधनंसुद्धा करता आली नसती. आणि त्या साधनांना जेव्हा आपल्या साध्याचं यथार्थ साक्षात्कार होतो तेव्हा ती साधनं दुसरीकडे तिकडे कुठं जात नाही, बाधित होत नाही. ती आत्मस्वरूपात काय होतात? समरस एकीभूत होतात. म्हणून माणसाला कधी हळहळे वाटू नये. इकडचं वर्णन कसं असतं, अरे मी काय वेडेपणा केला, प्राप्त असणाऱ्या आत्म्याला अप्राप्त आहे असं ठरवलं आणि मग त्याला प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या साधनांचा आश्रय घेतला आणि माझा हा एक प्रकारचा वेडेपणाच झाला. फक्त मला आता हा भ्रम आहे हे कळणं आणि मग ज्ञानाचं स्वरूप काय आहे? भ्रम आहे हे कळलं की भ्रम जात असतो आणि मग उर्वरित आत्मा राहतो. हे जे स्पष्टीकरण आहे असं विचार करायचा नाही.
जेव्हा वास्तव साक्षात्कार होतो त्या वास्तव साक्षात्कारात प्रथमपासूनही सगळा आत्माच होता, आताही आत्मा आहे, मध्ये आत्माच आहे. मग सगळी साधनं कुठं जातील? आत्मरूपामध्ये निमग्न होतील किंवा समरस होतील. म्हणजे माणसाला असंही काय हळहळ वाटू नये की माझा काळ व्यर्थ गेला. व्यर्थ गेला नाही, तो काळाच्या प्रारंभापासून जेवढी साधनं झाली ती सगळी काय होती? आत्मरूप. आताही काय आहे? सर्व आत्मरूपच आहे, पुढेही आत्मरूपच आहे. साध्य साधनाविहीन आत्माची एक पर्ण तै येथे कैचे साधक कायचा कोण आणि काय साधी. मूळ जे स्वरूप आहे ते साध्य साधन विवर्जित असल्यामुळं तिथं केवळ एकच आत्मा परिपूर्ण असल्यामुळं तिथं कोणता साधन आणि कोणता साधन, कोणता साधक आणि काय साध्य, काही तिथं साध्य साधन भाव नाहीच आहे. ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी साध्य साधन भाव विवर्जित आत्मा तो कसं काय साध्य साधन भावाने प्राप्त होईल? अर्थात होणं शक्यच नाही. हा निज न शास्ता न शास्त्रम न शिष्यो न शिक्षा न च त्वं न चाहम न चायम प्रपंचः स्वरूपावबोधे विकल्पा सहिष्णु तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. अशा प्रकारची स्थिती आहे. हा निजात्मभाव इत्थंभूत याशी न होणी विपरीत प्रवर्तकही प्रांत पावती निके. हा निजात्मभाव म्हणजे आत्मस्वरूपाचं अस्तित्व इत्थंभूत म्हणजे अशा प्रकारचं आहे, ते कधीही विपरीत भावाला प्राप्तच होत नाही. म्हणजे त्याचा जो भाव आहे, त्याचं जे स्वरूप आहे ते शाश्वत, अविनाशी, नित्यसिद्ध असं आहे आणि ते अपरिवर्तनीय, अपरिणामी, अशा प्रकारचं असंग असं असल्यामुळं त्या प्रकृतीच्या कोणत्याही भावाने तो त्या ठिकाणी विपरीततेला किंवा परिणामाला प्राप्त होत नाही. कारण असंगो ही अयम पुरुषः, म्हणून तो कधी विपरीत भावाला प्राप्त होत नाही. आणि त्याला प्राप्त करण्यासाठी जो प्रवर्तक आहे तो प्रवर्तकही प्रांत पावती निके. त्या सगळ्या प्रवृत्तीचा प्रांत किंवा प्रवर्तक म्हणजे प्रवर्तकाची असणारी जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कुठं जाते? तर प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भांग उतरिले चांग रसायन ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओझा आत्मसिद्धी काजा लागोनिया. पुढं ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक घेतला रुचक प्रतिती मुखे. घेतला रुचक प्रतिती मुखे. आरोग्यता तुका पावला अष्टांगी मिरविला रंगी निजात्मरंगे ना. मिरविला रंगी निजात्मरंगे. ज्यावेळेला ह्या निजात्मरंगात तो रंगून जातो त्यावेळेला ही ते प्रवृत्ती निवृत्ती ह्या सगळ्या साधनांचे आपण उगीचच उटारेटा केला असं सुद्धा वाटत नाही. ती सगळी साधनं तेव्हाही आताही पुढेही सगळी साधनं ही कोण आहेत? आत्मरूपच आहेत. अशा प्रकारे सगळी साधनं साध्य साधन भाव विवर्जित अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन त्या ठिकाणी राहतात. म्हणून ते म्हणतात प्रवर्तकही प्रांत पावती निके. प्रवर्तक देखील हा निका प्रांत म्हणजे जे आपलं इत्थंभूत असणारं स्वरूप त्या स्वरूपाशी ते समरस होतात. आगा निजात्म लाभ झाला तेने आलाभ लाभ नेला जैसा तैसा संचला पूर्णत्वे पूर्ण. खरा आत्मलाभ ज्याला झालेला आहे ते आत्मलाभ आत्मेच्या ठिकाणी लाभही नाही ना आलाभही नाही. आत्म्याचा कधी आलाभ नाही त्यामुळे लाभ पण नाही. जेव्हा ज्याला खरं निजात्म प्राप्ती होते म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार होतो, त्या साक्षात्कारवान पुरुषाच्या दृष्टीनं आलाभही नाही, मला आत्मलाभ झाला असंही नाही आणि आत्मलाभ नव्हता असंही नाही. तिथं आता आलाभ गेला पण आलाभाबरोबरच लाभ पण त्या ठिकाणी गेलेला आहे. मग तो जसाच्या तसा जो का त्यो रूपाने नित्य विद्यमान आहे. संचलेला म्हणजे विद्यमान आहे, तो परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः. त्यासाठी या ठिकाणी दुसरी महाभारतातील एक स्मृती दिलेली आहे, स्मृतिवचन. त्याच अर्थाचं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा अर्थाचं पूर्णात् पूर्णमुद्धरन्ति पूर्णात् पूर्णं प्रचक्षते हरन्ति पूर्णात् पूर्णं च पूर्णमेवावशिष्यते इति महाभारते. पूर्णापासूनच पूर्णाचा पूर्ण उत्पन्न होतं.
पूर्णात पूर्णापासूनच पूर्ण सांगितलं जातं आणि पूर्णातूनच पूर्णाचा हरण किंवा अपहरण होतं किंवा निर्हरण होतं, बरोबर ना. पूर्णातूनच पूर्णाचं निर्हरण होतं आणि पुन्हा त्या पूर्णातून पूर्णाचं निर्हरण केल्यानंतर खाली अवशिष्टसुद्धा काय होतं, तर पूर्णमेव अवशिष्यते, पूर्णच अवशिष्ट राहतं. म्हणजे व्यवहारकाली किंवा अव्यवहार्य दशेत सर्वत्रच पूर्णच आहे, दुसरा पदार्थच नाही, अशा प्रकारचं सांगतात. म्हणजे जेव्हा जगत उत्पत्ती होती तेव्हाही परिपूर्ण, जगतस्थिती तेव्हाही परिपूर्ण, जगताचा लय तेव्हाही परिपूर्ण, असं हे आहे. म्हणजे परिपूर्ण असं एकच एक तत्व आहे, दुसरं काही नाहीच. हे महाभारतातलं वचन दिले, जणू काही हे उपनिषद वचनांचंच दुसरं स्वरूप आहे. येथे पूर्णत्व हलवले नाही, पूर्णे पूर्ण उद्धरिजे पाही, आणि हरिजे ते काही पूर्णेची पूर्ण. या ठिकाणी पूर्णत्व कधीच हललं नाही, म्हणजे पूर्णत्वामध्ये कधीच विकार निर्माण झाला नाही. पूर्णापासूनच पूर्ण उद्धरिजे, म्हणजे पूर्णातूनच पूर्ण उत्पन्न झालं, आणि हरिजे, आणि पूर्णाचा काय झाला, लय झाला. पूर्णातून पूर्ण उत्पन्न झालं, पूर्णामध्येच पूर्णाचा लय झाला, आणि तेही हरिजे तेही काही पूर्णेचे पूर्ण, आणि ज्याचं पूर्णामध्ये हरण झालं ते सुद्धा काय आहे, पूर्णच आहे. म्हणजे पूर्णत्वीहुनी नाही ढळला, जीवदशा पूर्णची पातला, मग कर्मानुसारे नाशला किंवा उद्धारला. या बुडणया उद्धरणया माझी पाही, पूर्णत्व गुंतले नाही, म्हणून जैसे तैसेची पाही अवशेष उरले. पूर्णत्वाहून नाही ढळला, मग त्याची मूळची पूर्णत्व दशा जरी आहे तरी ती कधीच त्या पूर्णत्वामध्ये कधीच हानी झालेली नाही. तो जरी जीवदशेला प्राप्त झाला तरी तो परिपूर्णच आहे, किंवा कर्मानुसार त्याचा नाश झाला तरी तो परिपूर्णच आहे, किंवा कर्मानुसार त्याचा उद्धार म्हणजे उत्कर्ष झाला तरीसुद्धा तो परिपूर्णच आहे. कर्मानुसार नरकादिका योनीला गेला तरी तो परिपूर्णच आहे, आणि कर्मानुसार तो स्वर्गादिकांना गेला तरी तो परिपूर्णच आहे. वैकुंठ लोकाला गेला तरी तो परिपूर्ण आहे, आणि मर्त्य लोकाला आला तरी तो परिपूर्ण आहे. म्हणजे अपूर्ण असं या जगामध्ये काही नाही, आहे ते सगळं पूर्णच आहे. या बुडणया उद्धरा, ह्या बुडणं आणि उद्धरण होणं यामध्ये पूर्णत्व कधीच अडकलं नाही. म्हणजे बुडण्याचा जेव्हा व्यवहार सांगतात त्यावेळेला याच्या ठिकाणी कमीपणा आला आणि उद्धरण आलं, म्हणजे हा उत्कर्षाला प्राप्त झाला. असा ह्या बुडणं आणि उद्धरणं हे जे काही नाममात्र व्यवहार आहे, या व्यवहाराने पूर्णत्व कधीच गुंतलं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये संबंध झाला नाही. पूर्णत्वामध्ये कधीही हानी किंवा त्रुटी वैगुण्य उत्पन्न झालं नाही, म्हणून जैसे तैसेचे पायी अवशेष उरले. म्हणून ते जसं आहे तसं, म्हणजे जसं ज्या रीतीनं ते परिपूर्ण आहे त्याचं ते परिपूर्णत्वच नित्य अवशिष्ट राहतं, अवशेष रूपाने राहतं. आता पूर्णाशी जे पूर्णपण हाची बोल येथे अपूर्ण, म्हणून शब्दाशी शब्दपण पूर्णत्वी मिथ्या. पूर्णाला जे पूर्णपण आहे असं जे म्हणणं आहे ना, हेच म्हणणं अपूर्ण आहे. कारण पूर्ण म्हणजे पूर्णच वस्तू आहे, पूर्ण शब्द अपूर्णतेच्या सापेक्ष आहे. त्यामुळं पूर्ण वस्तूला पूर्ण आहे असं बोलणंच हे म्हणणं काय आहे, अपूर्ण आहे. लोकांनी अपूर्ण म्हणतं म्हणून आपल्याला काय म्हणावं लागतं, पूर्ण. म्हणून पूर्ण आहे आत्मा म्हणणं हे बोलणं सुद्धा काय आहे, अपूर्ण. म्हणून इथं खरं तर काय आहे, न बोलायचं काय घेशील अशी स्थिती आहे. म्हणून शब्दाशी शब्दपण पूर्णत्वी मिथ्या. म्हणून पूर्णत्वाच्या बाबतीत शब्दाला जे शब्दत्व आहे ते पूर्णपणे व्यर्थ आहे. म्हणजे शब्दाने त्या परिपूर्ण वस्तूचं कधीही वर्णन होऊ शकत नाही. किंवा पूर्णाचा निर्धार काही पूर्णत्वाबाहेर नाही, वेदू ही ये विषयी आयशेची बोले. किंवा पूर्णाचा निर्धार काही, पूर्ण पदार्थाचा जो आपण निर्धार करतो ना, निश्चय करणारी कोण आहे, बुद्धी आहे. परंतु ती बुद्धीसुद्धा पूर्णत्वाबाहेर नाही, तीसुद्धा त्या परिपूर्ण परिपूर्ण असणाऱ्या अधिष्ठानावरच ती बुद्धी हा पूर्णत्वाचा व्यवहार कथन करते किंवा त्याचा निश्चय करते. पण निश्चय करणारी बुद्धी ही सुद्धा त्या पूर्णत्वाला किंवा परिपूर्ण असणाऱ्या अधिष्ठान ब्रह्माला, परमात्म्याला सोडून वेगळी नाही. बुद्धीसुद्धा कोण आहे, ब्रह्मविषय.
आणि वेदू ये विषयी ऐशीची बोले. वेद पण या संबंधाने असंच बोलतो. काय बोलतो? श्रुती सांगतात ओम पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते असे ना, पूर्णात् पूर्णमुदच्यते असं पाठ आहे का मदुच्यते असं पाठ आहे? हां मुदच्यते आहे ना, हा असं. इथं मात्र मदुच्यते असा पाठ आहे. पूर्णात् पूर्णम मदुच्यते. हां म्हणजे हा परमात्मा पूर्ण आहे, हे विश्व पूर्ण आहे आणि त्या पूर्णापासूनच पूर्ण उत्पन्न होतं. मुदच्यते म्हणलं तर आहे ना, किंवा मग पूर्णात पूर्ण मुदच्यते म्हणजे पूर्णातूनच पूर्ण उत्पन्न होतं असं म्हटलं जातं. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णातलंच पूर्णाचं ग्रहण करून, म्हणजे ज्यावेळेला त्या कार्याचा लय त्या कारणामध्ये आणि कार्यकारणाचा लय जेव्हा अधिष्ठानामध्ये होतो तेव्हा त्या पूर्णाने त्या पूर्णाचंच पूर्णत्वालाच ग्रहण केलं असताना पूर्णमेवावशिष्यते, पूर्णच अवशिष्ट राहतं. मला वाटतं हा बृहदारण्यक उपनिषदातला शांतिमंत्र आहे आणि दुसऱ्या एका उपनिषदातला शांतिमंत्र आहे. कोणत्या? दुसरं एक उपनिषद आहे, त्या दोघांचा शांतिमंत्र एकच आहे. इति बृहदारण्य हे तर बृहदारण्यामध्ये अजून दुसरं आहे. इति श्रुती स्मृतींचे सार पायी जे पूर्णत्व हानी नाही हे सद्गुरूच्या पायी चौजविले की आतापर्यंत आम्ही हे जे सांगितलं हेच खरं श्रुती स्मृतीचं सार आहे की त्या आत्मस्वरूपाच्या पूर्णत्वाची कधीही हानी होत नाही. आणि हे कधी कळतं तर श्रीगुरूंच्या पदकमलाजवळ बसला असताना याचा यथार्थ अवगम किंवा अनुभूती किंवा साक्षात्कार होतो. चोदविता लाधले तेने लाधलेपणेची गेले पूर्णत्व हलवले कधीच नाही. चोजविता लाधले, आपण जर त्याचं ज्ञान करायला गेलं का ते काय होतं? प्राप्त होतं. ज्ञानानेच ते प्राप्त होतं. तेथे लाधलेपणेची गेले, ज्ञानानेच ते आत्मस्वरूप प्राप्त होतं, दुसरं कशाने प्राप्त होत नाही. यासाठी काय प्रमाण आहे? ज्ञानादेवतु कैवल्यम ऋते ज्ञानान्न मुक्ती ही, ज्ञाना वाचून मुक्ती नाही असं. म्हणजे चोजविता लाधले म्हणजे ज्ञानानेच ते प्राप्त होतं. तेने लाधलेपणेची गेले, तर ते म्हणतात ज्ञानाने जेव्हा ते प्राप्त होतं असं म्हणतात ना, ते ज्ञान प्राप्त होतं न होत होतं. कारण तिथं काय सांगितलेलं आहे की स्वदर्शनाची असावा, ज्ञान प्राप्त झाल्याच्या क्षणी ते काय होतं की लाधलेपणेची गेले, ते ज्ञानसुद्धा काय होतं? निवृत्त होतं. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होत असताना त्या ठिकाणी ते अज्ञानाची निवृत्ती करून ती वृत्तीसुद्धा तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम, ती वृत्तीही निवृत्त होते. आणि परंतु वृत्ती निवृत्त होते, अगोदर वृत्ती होते आत्माकार, नंतर ती वृत्ती काय होते? आत्माकार झालेली ती अज्ञानाची निवृत्ती करते आणि नंतर ती पुन्हा आत्माकार होत राहते का ती वृत्ती पण निवृत्त होते. म्हणून पूर्णतः हलवले कधीच नाही, लाधलेपणेची गेले. ज्ञान झाल्याबरोबर ती वृत्ती काय होते? आत्मसाक्षात्कार होता क्षणी. आत्म्याला वाटलं की आपणच आपल्याला पाहावं, तो आपणच आपल्याला पाहायला गेला की त्याला जेव्हा आपली ज्ञानरूपता यथार्थ रीतीनं कळते त्याच क्षणी आपल्याला ते प्राप्त, त्या अज्ञान निवृत्त करून ते प्राप्त झालेलं वृत्तीज्ञान अहम ब्रह्मास्मीमधील अहम ही वृत्ती तत्काल निवृत्त होते. स्वदर्शनाची असावा अशी वृत्ती. दोन गोष्टी आहेत की त्याच वेळेला वृत्ती निवृत्त होते, कधी? जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा. आणि दुसरी गोष्ट काय आहे की दुसरं काय सांगायचं होतं, ज्या वेळेला त्याला असं वाटतं का एकोहम भविष्याम, मी एकटाच आहे, अनेकत्वाने व्हावं, त्यावेळेला ह्या वृत्तीचा आश्रय घेऊन ती वृत्ती काय करते? विस्ताराला पण अनंत त्रिपुटीच्या रूपाने ती अनंत विस्तारालाही प्राप्त होते. पण खऱ्या अर्थाने ती त्रिपुटी आपलं ते अज्ञान रूपाने अनंत त्रिपुट्या अज्ञानामुळे उत्पन्न होतात का आत्मस्वरूपावरच उत्पन्न होतात? का आत्मस्वरूपावर उत्पन्न होतात, आत्मस्वरूपातच राहतात आणि आत्मस्वरूपातच विलीन होतात. तेव्हा जन्माद्यश यथा हा शब्दाने अज्ञान घ्यायचं का अधिष्ठान घ्यायचं? अधिष्ठानच घ्यायचं, कारण त्याचं पूर्णत्व हलवले कधीच नाही.
त्याच्या पूर्णत्वामध्ये जरी तुम्ही जगताची उत्पत्ती झाली, स्थिती झाली, लय झाला, पण हा व्यवहार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच घडला नाही. आत्मस्वरूपा वाचून झाला नाही, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडला नाही. म्हणून स्वभाव अधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम, ह्या सगळ्या व्यवहाराचं मिथ्या, हा सगळा व्यवहार मिथ्या आहे. कारण ज्या अधिकरणात ज्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो, त्या अधिकरणात जर तो पदार्थ भासत असेल तर तो पदार्थ मिथ्या असतो. येथे कर्मेशी जीवभाव पूर्णत्वी अवघेचे वाव आणि पूर्णत्वीची ठाव नसोनी होय. आता म्हणतात येथे कर्मेशी जीवभाव, कर्म करता जीव, ज्या वेळेला जीवभाव, मी जीव आहे असा भ्रमाने अभिमान धारण करतो, मी ह्या कर्माचा करता आहे, कर्मफलाचा भोगता आहे, असं जर चिदाभास म्हणायला लागला की त्या चिदाभासाचं नाव काय आहे? जीव आहे. परंतु पूर्णत्वी अवघेचे व्हावं. पण हा सगळा जरी मी कर्म करता आहे, मी जीव आहे असं जीव ज्या वेळेला म्हणतो, त्या काळातही त्या परिपूर्ण, त्याच्या मूलभूत परिपूर्ण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहिलं तर हे सगळंच वावो म्हणजे मिथ्या आहे. म्हणजे जीवभाव न कश्चित जायते जीव न कश्चित जायते जीव संभवस्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते, असं आहे. पूर्णत्वी अवघेची वाव आणि पूर्णत्वेची ठाव नसोनी होय. आणि या ठिकाणी पूर्णत्व ह्या सगळ्या पदार्थांना परिपूर्ण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. जिथं अत्यंत अभाव आहे तिथं त्यांचं नाहीच आहे, पण नसोनी होय. पण नसून ते आहेत म्हणजे प्रतीतीचे विषय आहेत, म्हणजे प्रतीती मात्र आहेत आणि बाधयोग्य आहेत, असं त्यांचं स्वरूप आहे. म्हणून ठीक आहे ना. म्हणून जो जेव्हा पाहे तया तैसेचे लाधला आहे, ऐशेची पुढे आहे निरूपण निके. म्हणून जो जेव्हा पाहे, तर जो जेव्हा पाहतो त्या अपरिपूर्ण असणाऱ्या वस्तूंना, बरोबर ना, किंवा जगद्रूप वस्तूला, त्रिपुटींना, अनंत काय अनेकत्वाला, बहुविधत्वाला, तो जेव्हा पाहतो, तो जेव्हा पाहे तया तैसेची लाधला आहे, त्याला तसंच प्राप्त होतं. अपूर्ण असणाऱ्या वस्तू ह्या स्वतंत्र रीतीनं अस्तित्वात आहे अशी भावना करतो, तेव्हा त्याला सगळं अनेकत्व दिसतं. आणि ज्या वेळेला त्याला असं कळतं की हे अनेकत्व मिथ्या आहे आणि केवळ त्याचं अधिष्ठान मात्रच एकमेवाद्वितीय सत्य आहे असं कळतं, तेव्हा त्याला त्या सगळीकडे अधिष्ठान दिसतं. आणि सर्वम यदम अयम आत्मा म्हणतो तेव्हा सर्व त्याला काय दिसतं? अधिष्ठान दिसतं. म्हणून जसं ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. पण ह्या सगळ्याला जशी भावना करेल सगळ्या ठिकाणी कोण आहे? पण मीच आहे. सगळ्यांचं अधिष्ठान रूपाने सगळ्या ठिकाणी मीच आहे आणि माझं पूर्णत्व अबाधित आहे. आणि माझं पूर्णत्व अबाधित राहून जो जशी भावना करतो तसं त्याला सगळ्या ठिकाणी विविधत्वाने अनेकत्वाची प्रतीती येत राहते, असं सांगितलं. न पाहता आरिसा असो पाहे तरी तेची पाहणे होय, आणि पाहणे न तरी जाय न पाहणे पाहणे. हां, आता सांगा ही ओवी आहे 256 क्रमांकाची. न पाहता आरिसा असो पाहे. आपण न पाहता म्हणजे आपण जरी पाहिलं नाही तरी आरिसा असो पाहे, आरशामध्ये असो पाहे म्हणजे असेलच. इथं मुख शब्दाचा अध्याहार करावा असं सांगितलेलं आहे इथं याच्यामध्ये. आता आपण टीका तर पाहणार आहोत, पण तिथं सांगतात की न पाहता आरिसा असो पाहे. न पाहता हे जे आरशात आहे, बरोबर ना, न पाहता आरिसा असो पाहे, आरशामध्ये न पाहता आरिसा असो पाहे असं घ्यायचं. इथं न पाहता आरिसा न पाहता असो पाहे. आरशामध्ये जरी पाहिलं नाही तरी मुखाच्या ठिकाणी आहे आणि तरी तेची पाहणे होय. आणि आपण समजा तेची पाहणे होय आणि तेच जर आपण पाहिलं म्हणजे कसं, आरसा समोर ठेवला आणि तरी पाहिलं तरी मुख आहेच आहे, तरी आरशामध्ये मुख आपल्याला प्रतीतीला येतच आहे. बरं, आरसा नसला तरीसुद्धा आपलं मुखाच्या ठिकाणी आहेच, अशी स्थिती आहे. आणि पाहणे, आणि खरं जर आपण असं पाहिलं की आपण आरशामध्ये पाहो किंवा न पाहो तरी मुखाच्याच ठिकाणी आहे असं पाहणे,
तरी जाये न पाहणे पाहणे, असं जर आपल्याला कळलं तर काय होतं, पानही जातं आणि न पानही जातं. आरशामध्ये पाहिलं तरी आपलं मुख आहे आणि नाही पाहिलं तरी आपलं मुख आहे. म्हणजे मूळ मुखाच्या ठिकाणी पानं आणि न पानं ही दोन्हींनी विवर्जित असतं आपलं मुख. मुखाच्या ठिकाणी आहे. आपलं मुख आरशात पाहिलं म्हणजेच आहे असं आहे का? नाही. मग आरशात पाहिलं, जेव्हा आरसा गेला बाजूला तेव्हा आपल्या मुखाचं न पानं झालं का? नाही. तेव्हा मुखाच्या ठिकाणी आहे. फक्त मुख हे आपलं स्वरूप असल्यामुळं ते त्याला विषय होत नाही, पण मुख नाही असं कधी होत नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि पाहणे म्हणजे खऱ्या अर्थाने असं आपण पाहिलं का पाहणे रूप आत्मा आहे, तर त्याच्या ठिकाणी न पाहणं कधीच नाही. न पाहणं नाही त्याच्या सापेक्षचं पाहणं पण नाही, परंतु पाहणे स्वरूपत्व मात्र अबाधित आहे असं आपल्याला कळेल. ठीक आहे ना? आता हां, आणि पाहणे न तरी जाये न पाहणे पाहणे. हां, पाहणे न तरी आणि पाहणे न म्हणजे एकत्र घ्यायचं. ते पाहणे न एकत्र घ्यायचं. त्याला जर आपण पाहिलं तर तरी न पाहणे पाहणे जाये, तर दोन्ही काय होतात, निघून जातात. पाहणे न म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला पाहिलं. खऱ्या अर्थाने पाहिलेलं म्हणजे ते पाहणं कोणतं, पाहणे स्वरूपाने त्याला पाहणं, किंवा त्याला आपण म्हणतो ना ते हां ती काय होते, तिचे पाणी आयशा शेवरा जैसा न मोडलिया जरा न मोडिलिया वीरा आपल्या उगमी जरा होणी ठाके. आणि दुसरं काल प्रमाण सांगितलं होतं, पाहता पाणी दुरी सारोनिया. काय तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारोनिया. आता ही 256 क्रमांकाची ओळी झाली. पाहणे न असं तिथं एकत्र करायचं. दुसरा याचा अर्थ करता येईल का? पाहणे म्हणजे खरं जर पाहिलं ना तर पाहणे न, तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं नाही म्हणजे त्याला पाहण्याचा विषय केलं नाही, म्हणजे त्याला केवळ स्वरूपाने अवशिष्ट ठेवलं, तर तिथं काय आहे, पाणी नाही आणि न पाणी नाही असं पण याचा अर्थ करता येईल. हा, ह्या दुसऱ्या ठिकाणी ह्या ओळीचं काय केलेलं आहे. हा, इथे एकत्रच केल्यावर का पाहणेनं तरी जाये. त्यांचा अर्थ असा केला आहे, पाहणेनं म्हणजे पाण्याच्या दृष्टीनं, मूळ पाणेपणाच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर मग तिथं न पाहणे नाही आणि पाहणे नाही. पाहणेनं म्हणजे पाणी स्वरूप आहे या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर असा अर्थ केला. आरिसा न पाहुन, टीका. आरिसा न पाहुन उगाचे असे आपण तरी तही याचे पाहणेपण सिद्धीचे असे. जर सिद्धीचे असे का सिद्धचे असे? हां, आरशामध्ये जर त्यांनी पाहिलं नाही आणि तो जर उगाच बसला तरी त्याचं पाहणेपणाची सिद्धी आहेच आहे. म्हणजे आरशामध्ये जरी मुख पाहिलं नाही तर मुखाच्या ठिकाणी स्वतः सिद्ध आहे. मग आरिसा निहाळीला तरी काय तो नवा आला, आपले सुखी झाला आपण मग्न. ज्यावेळेला तो आरशामध्ये निहाळून आपलं रूप पाहिलं तर ते काही नवं रूप आलं का? मूळच्या आरशापेक्षा तिथं काही वेगळं, मूळच्या मुखापेक्षा तिथं काही वेगळं मुख आलेलं आहे का? आणि त्यावेळेला तो न पाहणं आणि पाहणं ह्या दोघांनाही विसरला, तेही आत्मप्रत्यय झाला प्रत्ययाशी. त्यामुळं दोघांनाही विचारलं. इथं मुखानेच मुखाला पाहिलेले, तसं आत्म्यालाच आत्म्याचा प्रत्यय आलेला आहे. काही नवीन काही पाहिलेलं नाही. न पाहण्याशी विसरला. पाहणं आणि न पाहणं ह्या दोघांनाही विसरला. आणि मग त्यावेळेला त्या आत्म्याला आत्म्याचा प्रत्यय कोणाला आला? आत्म्याचा प्रत्यय आला. म्हणजे आत्मरूपाने प्रतितीरूपाने आत्म्याचं असणं, प्रतितीरूपाने हेच त्या आत्म्याला प्रत्यय आलेला आहे का? दुसरं काही माध्यम लागलं तिथं नाही. आगा प्रत्यय रूपचे आपण हे नवे नाही झाले जाणं, येथे झाले न झाले पण अवघी मृषा. जर आपण प्रत्यय रूपच आहे तिथं काही नवीन प्रत्यय, आत्मा हा प्रत्यय रूपच आहे, त्यामुळे नवीन प्रत्यय कोणती?
आगा प्रत्यय रूपचे आपण नाही हा वर राहिले का, आपली शोभा पातला न पाण्या पाण्याशी विसरला. इथं वर असं झालं. मग आरिसा निहाळीला तरी तो काय नवा आला. आपुले सुखी झाला आपण मग्न, आपल्या सुखातच तो काय झाला, मग्न झाला. म्हणजे त्या ठिकाणी आरसा जरी त्यांनी पाहिला तरी तो या पाण्याने तो काय होतो, आपलंच मुख आपण पाहतो. म्हणून तसाच या ठिकाणी आत्मसुखानेच तो सुखी झाला. म्हणजे त्या आत्मसुखाशी तो समरस झाला. म्हणजे ती जी वृत्ती आहे जी आत्मसुखाचा अभिव्यक्ती करण्यासाठी, सुखाच्या अभिव्यक्तीसाठी गेली, ती वृत्तीच काय झाली, आत्मरूप होऊन गेली. आता आपली शोभा पातला न पाण्या पाण्यात, तो आपली खरी शोभेला तो कधी प्राप्त झाला, ज्यावेळेला तो पाहणं आणि न पाहणं हे दोन्ही विसरून गेला. त्याप्रमाणे आत्मप्रत्यय झाला प्रत्ययाशी. त्याचप्रमाणे आत्म्याचा प्रत्यय आत्म्याला झाला. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी आपल्याला अप्रत्यय होता आणि आता प्रत्यय होता, ही दोन्ही जाणीव जेव्हा राहणार नाही तेव्हा खरी त्या आत्मप्रत्ययाची शोभा आहे. आगा प्रत्यय रूपचे आपण हे नवे नाही झाले जाणं, येथे झाले न झाले पण अवघी मिरशा. जर प्रत्यय रूपच मी आहे, ज्ञानरूपच मी आहे, तर हे काही नवीन काही उत्पन्न झाले का, काही त्या ठिकाणी हे ज्ञान काही नवीन उत्पन्न झाले का, ज्ञानरूपच मी आहे. तेव्हा या ठिकाणी इथं पहिलं ज्ञान झालं नव्हतं आणि आता झालं. हे झालं आणि न झालं हे सर्व वृथा किंवा मृषा मिथ्या आहे. म्हणून प्राप्ती अप्राप्तीविन संकोच विकासविहीन आत्मा मात्र पूर्ण काही जो असे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्ती नाही आणि अप्राप्ती नाही, संकोचही नाही आणि विकासही नाही. आता आत्मा जो काही परिपूर्ण आहे तो आपले विलासे आवडे तैसा असे, परंतु दुसरी दशे आलाच नाही. त्या आत्मस्वरूपाचा विलास होत असताना तो वाटेल तसा जरी दिसला, परंतु कसाही दिसला, कोणत्या अवस्थेला दिसला, परंतु कोणत्याही दुसऱ्या दशेला किंवा अवस्थेला तो मुळातच प्राप्त झालेला नाही. म्हणून पुढेही आयुष्य मूळपदी बोलिला असे, ते यथामती वशे विवरिजेल काही. म्हणून याच्या पुढेही जे काही मूळपद आहेत ओव्या, त्याच्यामध्ये हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे. तर आम्ही यथामती या ठिकाणी त्याचं विवरण करण्याचा प्रयत्न करू असं सांगून पुढची 257 क्रमांकाची ओवी येते. भल तैसा फाके परी एकपणा न मुके, नाना संकोचे तरी आसके हाचे आधी. तर म्हणतात भल तैसा फाके, तो किती फाको म्हणजे विस्ताराला प्राप्त हो, किती जरी त्याचा विस्तार झाला तरी एकपणा न मुके, तरी तो एकपणाला कधी मुकत नाही. नाना संकोचे तरी आसके हाचे आधी. आणि त्याच्या ठिकाणी कितीही संकोच झाला तरी तो आसके परिपूर्ण रूपाने हाच आहे किंवा हाच परिपूर्ण रूपाने आहे. किती संकोचाचा व्यवहार दिसला तरी त्याचं परिपूर्णत्व अबाधित आहे आणि किती फाकला तरी त्याचं एकपणत्व एकरूपत्व अबाधित आहे. आता या ओळीवरची टीका. सर्व ही वस्तू हा विश्वरूप म्हणजे विश्वरूप विवर्जित अशा अवस्थेमध्ये तो विश्व किंवा विश्वाचा बाध करून त्याला पाहायला गेले किंवा विश्वाचं निराकरण करून त्याला पाहायला गेले तर तो तर तो काय झाला, त्याचा संकोच झाला. बरोबर ना. सापेक्ष म्हणजे नाना संकोचे नाही नाही संकोच कशाला म्हणायचं की भल तैसा फाके म्हणजे अनंत त्रिपुटीला प्राप्त हो किंवा नाना संकोचे किंवा कोणत्याही प्रकारचा त्रिपुटीचा व्यवहार वाचून तो आपल्या महिमेमध्ये असला तरी हाचे कोणताच आता व्यवहार तिथं फाकला म्हणजे विकास झाला. विकास झाला म्हणजे तिथं काय झाला, फक्त प्रकृतीचा परिणाम झाला, त्याचा परिणाम झालाच नाही. आणि संकोचला म्हणजे काय झाला, प्रकृती आपल्या कार्याला आपल्या पोटामध्ये घेऊन राहिली. बरोबर ना. पण त्याच्यामध्ये संकोचही झाला नाही. प्रकृतीनं सगळ्या कार्याला पोटात घेतलं, लीन करून घेतलं आपल्यामध्ये, तरी त्याच्यामध्ये संकोच झाला नाही. आणि प्रकृतीचा परिणाम झाला तरी त्याच्यामध्ये त्याच्याच अधिष्ठानावर झाला, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. व्यापाराचे गाडे मोडका अपाडे परी आक्रियत्वाचे न मंडे पाऊल केही न मोडे, आक्रियत्वाचे न मोडे पाऊल केही. भल तैसा फाके
परी एकपणा नमुके नाना संकोचे तरी आसके आधी. किती संकोच झाला तरी आसके हाचे आधी. आसके म्हणजे परिपूर्ण रूपाने हाच आहे. म्हणजे संकोच विकासाचा परिणाम मूळ आत्मस्वरूपावर कधीही होत नाही. सर्व ही वस्तू आहे आईसा प्रत्ययो जय होय तई वस्तू काय झाली पाहिजे सर्वासारखी. हे सर्व जर वस्तूच आहे असं ज्या वेळेला म्हणतो आपण सर्वच वस्तू आहे अशी जेव्हा प्रतीत आहे सर्वम यदायम आत्मा प्रतीतीला येणारं सर्व हे काय आहे आत्मरूप आहे असं जेव्हा प्रतीतीला येते त्यावेळेला सर्व ही जी वस्तू आहे ती सर्वासारखी होते का. म्हणजे सर्व हे असं जड दुःख आणि द्वैतात्मक आणि हे सर्व जेव्हा परमात्माच आहे असं आपण म्हणतो तेव्हा तो परमात्मा त्या असं जड दुःख द्वैतात्मक अशा पदार्थासारखा त्याच्यामध्ये काही परिणाम होतो का नाही. म्हणून सर्व ही जे भान ते नाही वस्तुविन आईशी चोजवता खुन सर्वची कैसे. म्हणून काय होतं आपल्याला जे सर्वाचं भान होतं ते त्या वस्तू वाचून म्हणजे त्या अधिष्ठाना वाचून निरधिष्ठान कधी भ्रम होत नाही असंच आपल्याला ज्ञान होतं ना. आणि आईशी चोजवता असं ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होतं तेव्हा सर्व चिकायचे तेव्हा सर्व नाहीच आहे केवळ काय आहे आत्माच आहे असं ज्ञान होतं. सर्वम यदमायम आत्मा म्हणताना काय होतं सर्व नाही सर्व काय आहे आत्माच आहे असं ज्ञान होतं. सर्व आत्मा आहे असं ज्ञान होत नाही. आत्मा सर्व आहे असं ज्ञान होत नाही. सर्व नाहीच आत्माच आहे असं ज्ञान होतं ना. कोणत्या प्रक्रियेनं वेदांताच्या प्रक्रियेनं औपनिषदीय जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाला हेच सांगायचे ना सर्वम यदायम आत्मा किंवा सर्वम खल्विदम ब्रह्म किंवा तत्त्वमस्यादी ह्या वाक्याच्या द्वारा हेच सांगायचे. या लागी सर्व आत्मा म्हणता आत्मत्वी न लगे सर्वता आत्मा तो तत्वता एकोचाक्षे. त्यामुळं सर्व आत्मा तुम्ही म्हणतात तेव्हा हे सर्व कधी आत्म्याला चिटकायला जाते का. सर्वाचा कधीच आत्म्याशी संबंध होत नाही. आत्मा तर तत्वता जो पूर्वी एक आहे तसाच तो एकपणाने आहे. तुका म्हणे सा आहे आणि देव आहे तैसा आहे. आता संकोच म्हणजे कैसा लिप्त न होणे जगदाभासा वेगळाची आत्मा ऐसा प्रत्ययाती. आता त्याचा संकोच कोणाचा होतो. संकोच म्हणजे काय हा सगळा जो जगदाभास आहे बरोबर ना. ह्या जगदाभासाची आत्मा लिप्त होतो का नाही. आणि तो आत्मा कसा आहे संकोच म्हणजे आत्मा संकोचविहीन आहे. संकोचविहीन आहे म्हणजे हे सगळा जगताभास जरी झाला तरी ह्या जगताभासातला आत्मा कधी लिप्त होत नाही. उलट आत्मा त्या जगदाभासाहून भिन्न आहे असंच आपल्याला प्रत्यय होत असतो. का सर्वम यद आयम आत्मा किंवा सर्वम खल्विदम ब्रह्म याने ब्रह्माचा ह्या सर्वाशी संबंध लागतो का संबंध विवर्जितता सिद्ध होते. आत्मा ह्याच्यावरून वेगळा आहे असं पण सिद्ध होते. आणि वेगळा असणारा आत्मा एकरूप आहे आणि तो संकोच विकास विहीन आहे असंच ज्ञान होतं वेदांत विचाराने बरोबर ना. तरी आत्मा काय परिच्छिन्न जग काय स्वतंत्र जाणं नाना सर्वेशी पूर्ण आत्माचे असे. जर तुम्ही म्हणाल की आत्मा ह्यापासून वेगळा आहे वेगळा आहे म्हटलं की काय झालं जगाने आत्मस्वरूपाला ठिकाणी वस्तुपरिच्छेद केला. वस्तुपरिच्छेद केला म्हणजे काय झालं आत्मा हा परिच्छिन्न झाला. परंतु ते म्हणतात आत्मा काय परिच्छिन्न आहे का जेणेकरून जग स्वतंत्र आहे का जग ह्या अधिष्ठानांच्या सत्तेनं सत्ता स्फुरण त्याला आलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आत्मा काय परिच्छिन्न आत्मा काय परिच्छिन्न आहे काय आणि जग काय स्वतंत्र आहे का. ना सर्वेशी पूर्ण आत्माचे असे नाही असं नाही. सर्वासहित परिपूर्ण कोण आहे आत्माच आहे. सर्व नाही आत्माच आहे. आणि जरी सर्वाहून आत्मा भिन्न आहे तर सर्व काही नाही सर्व सत्य नाही.
सर्व मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ प्रातिभाषिक सत्तेतला मिथ्या पदार्थ हा त्या ठिकाणी पारमार्थिक मूळ असणाऱ्या अधिष्ठानाला कोणत्याही प्रकारचं द्वैत निर्माण करू शकत नाही, परिच्छेद करू शकत नाही, असाच अर्थ आहे ना. म्हणून संकोचेना हा वेगवेगळे घ्यायला पाहिजे, नाना वेगवेगळे घ्यायला पाहिजे. हां नाना असं मुळीच नाही असं मग घ्यायचं. दुसरा नाना शब्दाचा अर्थ अथवा असा जर घेतला तर तो अर्थ घेण्यापेक्षा हा अर्थ इथं चांगला आहे. कुठे किती वेळ आहे? म्हणून संकोचेना स्वबोधे विशेषता घेना दोन्ही न होणी जाणं जैसा तैसा. आत्म्याचा संकोच का कोणी जर म्हटलं की आत्म्याचा संबंध आहे सर्व ह्या कार्यरूप प्रपंचाशी किंवा कारणरूप अज्ञानाशी, तर ते असा संकोच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच होत नाही. तुमच्या बुद्धीनं आरोपित केला, बुद्धीनं त्या जगाला सत्ता दिली, बरोबर ना. म्हणून बौद्धिक सत्तेने पारमार्थिक असणारा आत्मा तो खरोखर संकोच विकासवान होत नाही. स्वबोधे विषयता घेणं आणि त्याचा तर तुम्ही म्हणले की हा आत्मा सच्चिदानंद अद्वैत स्वरूप आहे, या आत्मबोधाला देखील आत्मबोधाची विशेषता ही देखील तो घेत नाही. म्हणजे विशेष ज्ञान जे आहे अहम ब्रह्मास्मी, ह्या ज्ञानाचाही संबंध त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणून ते विशेष ज्ञानालाही घेत नाही आणि विशेष स्वरूपाचा असणारा अज्ञान आणि अज्ञान कार्य यांनाही तो घेत नाही. आगा फाकले जे विश्वभान तेथे न मोडीचे आत्मपण, या प्रत्यय घडले जाण जे फाकलेचे नाही. म्हणतात जे विश्वाचं भान तुम्हाला या ठिकाणी फाकलेलं आहे, म्हणजे विस्ताराला प्राप्त झालेलं आहे, त्या ठिकाणी किती विश्वाचं भान जरी फाकलं तरीसुद्धा त्याचं आत्मपण खंडित आहे का? आत्मपण मोडलेलं आहे का? त्या ठिकाणी आत्मस्वरूप जसंच्या तसंच आहे. या प्रत्यय घडले जाण. आणि हा जर तुम्हाला यथार्थ प्रत्यय किंवा प्रतिती साक्षात्कार झाला तर तुम्हाला हे असं राहील, विश्वभान फाकले असं जेव्हा तुम्ही म्हणतात त्याच वेळा तुम्हाला कळतं की जे फाकलेचे नाही, जे फाकलेच नाही म्हणजे आत्मस्वरूप आहे ते काही फाकलेलं नाही, हे विश्वभानाच्या रूपाने जे फाकलेलं आहे असं तुम्हाला वाटतं. हा काय आहे? फक्त भ्रम आहे. आता प्रत्ययाचा उदय नाही, तो आत्मसंकोच काही जे साच मानले पाहि नानात्व हे. आता प्रत्ययाचा उदय नाही. आता जर आपला आत्मा हा प्रतिती रूप असल्यामुळं तिथं प्रत्यय उत्पन्न होत नाही ना, त्याला प्रतितीचं विषयत्व जर कधी येत नाही, प्रतिती रूप असणाऱ्या आत्म्याला प्रतितीचं विषयत्वच कधी येत नाही, तो आत्मसंकोच पाहि, तर तिथं आत्म्याचा संकोच होईल का कधी? कारण तो काही नाही, कोणत्याही प्रत्ययाचा विषयच होत नाही अशी शिफ्ते असल्यामुळे तो आत्मसंकोच काही. जर कोणी म्हणाल की आत्म्याचाही संकोच होतो, ते साच मानले पाहि नानात्व हे, तर त्याचा अर्थ आत्म्याचा संकोच म्हटलं की याचं काय झालं? नानात्व हे सत्य आहे असं मानल्यासारखं झालं. जर आत्म्याने त्या प्रतीतीला येणाऱ्या दृश्य पदार्थ सत्य आहेत असं मानलं तर त्यांनी काय केलं? आत्म्याच्या ठिकाणी संकोच मानला ना तुम्ही. मग संकोच मानला याचा अर्थ परिच्छिन्नता मानली, आणि ती परिच्छिन्नता कोणी केली? या प्रतीतीला येणाऱ्या विश्वानी त्या ठिकाणी काय केलं? द्वैत निर्माण केलं, आणि ते सत्य आहे आणि त्या सत्य पदार्थाने आत्म्याला संकोच केला ना, परिच्छेद केला असा त्याचा अर्थ होईल, की जो श्रुतीच्या आणि युक्तीच्या विरुद्ध आहे. तै जया जैसे दिशे तया तैसाचे आत्मा असे तस्मात अप्रत्ययाचे निमिषे विश्वबुद्धी. ते म्हणतात ज्याला जसं दिसतं तसाच खरा आत्मा आहे, परंतु अप्रत्ययाचे निमिषे विश्वबुद्धी. आता जर तुम्हाला आत्म्याचा जसा दिसेल आत्मा, तुम्हाला संकोचवान वाटला का संकोचवान, विकासवान वाटला का विकासवान, संकोच विकास विहीन म्हटलं की संकोच विकास विहीन, असं ते आत्म्याचं आहे. कारण आत्मा कशातच सापडत नाही. मग तो काय? जैसा केला तैसा होय. ऐके ना, यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. कारण मी कसा वाटतो? कारण माझे अधिष्ठान कोण आहे? चैतन्याचे. ते जया जैसे दिसे तया तैसाचे आत्मा असे.
ते चैतन्य ज्याला जसं तो आत्मा ज्याला जसा दिसेल तसा तो आत्मा आहे. कोणाला उपाधीचा संकोच विकास आत्म्यावर आरोपित केला का त्याला आत्मा संकोच विकासवान वाटतो. कोणाला वाटतं की उपाधीचं उपाधीच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी नाही म्हणलं की त्याला वाटतं की आत्मा संकोच विकास विहीन आहे. बरोबर की नाही. ज्याची जशी धारणा असेल तसं तसं त्याला आत्मा वाटतो. पण आत्म्याच्या ठिकाणी संकोच आहे का विकास आहे. आत्मा काय म्हणतो संकोच विकास विहीन असणाऱ्या आत्म्याला जसा संकोच विकास नाही त्याचप्रमाणे आपलं संकोच विकासाला तो प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्म्याला संकोच विकासाचा विषय तो कधी आलंच नाही. त्यामुळं संकोच विकास माझ्या ठिकाणी नाही हेही पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही असा आत्मा आहे. तया तैसाचे आत्माशे तस्मात अप्रत्ययाचे निमिषे विश्वबुद्धी. पण म्हणावं लागतं की आत्म्याचा विशेष रूपाने प्रतीती आली नाही की त्याच आत्म्याच्या ठिकाणी मनुष्याला विश्व हे विश्व आहे अशी बुद्धी होते. हा आत्मा आहे असं विशेष रूपाने कळलं नाही का त्या ठिकाणी विपरीत ज्ञान काय होतं हे जगत आहे अशी विश्वबुद्धी त्याला होत असते. म्हणून संकोचे तरी अवघे आत्मा या बोलाची ऐशी प्रमा काजी आत्मसंकोचे रूप नामा ठावो झाला. मग आता तुम्ही असं म्हणता आत्म्याच्या ठिकाणी म्हणून संकोचे तरी अवघे आत्मा तर तुम्ही म्हणता संकोच झाला की म्हणून संकोचे तरी अवघे आत्मा. जरी त्या ठिकाणी संकोच होताना दिसला तरी सुद्धा काय आहे परिपूर्ण आत्माच आहे. बरोबर ना. ह्या विश्वरूपाने संकोच होताना दिसला भासला तरी तो काय आहे परिपूर्ण आत्माच आहे. या बोलाची ऐशी प्रमा. तर ह्या बोलाचं प्रमा म्हणजे प्रमाणापासून होणारं जे ज्ञान ना त्याला प्रमाज्ञान म्हणतात. प्रमाणाच्या द्वारा होणारं. मग आता हे प्रमाणाच्या द्वारा होणारं ज्ञान हे सगळं अवघा आत्मा आहे. हे कसं काय तर जे आत्मसंकोचे रूप नामा ठाव झाले. आत्मसंकोचे असं वेगळं करायचं आणि रूपनाम एक करायचं. बरोबर ना. जेव्हा आत्म्याचा संकोच होतो बरोबर ना. आत्म्याच्या आपण म्हणतो सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुल किंवा ममई वांशो जीवलोको काय ममई वांशो जीवलोके असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा संकोचच होतो की नाही आत्मा जीवरूपाला प्राप्त होतो. याचा अर्थ असा घ्यावा आत्म्याचा जेव्हा संकोच होतो म्हणजे आत्म्याची अनात्मा असणाऱ्या पदार्थाचा आध्यासिक तादात्म्य संबंध होणं यालाच काय म्हणायचं संकोच. बरोबर ना. आध्यासिक तादात्म्य संबंध किंवा सत्य मानणारा तादात्म्य संबंध असं जेव्हा होतो तेव्हा संकोच आहे तरी अवघे आत्मा. तर मग ज्यावेळेला संकोच होतो त्यावेळेला तुम्ही काय म्हणता हे सर्व आत्मरूप आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी आत्म्याचा खरंच संकोच झाला असा अर्थ नाही. तर त्याचा अर्थ आहे का आत्मसंकोचे रूपनामा ठाव झाला. आत्म्याचा संकोच म्हणजे आत्म्याच्या एका विशिष्ट अंशावर त्या ठिकाणी हे तो एक अंशावर तो अंशी असणार काय निरंश असणारा जो आत्मा त्याच्यावर जेव्हा तुम्ही अंशांशी भावाची कल्पना करता तेव्हा त्यातील एक अंश हा ह्या रूप आणि नाव म्हणजे नामरूपाचा आश्रय झाला. कारण काय तो मूळ अस्थिभास्ती प्रियरूप असणारा आत्मा आणि ज्यावेळेला नामरूपात्मक असणारं विश्व ह्या विश्वाचं तो अधिष्ठान झाला. यालाच म्हणायचं काय झालं आत्म्याचा संकोच झाला असं म्हणायचं. ठीक आहे ना. परंतु आत्मा संकोचला नाही. तो आत्माची अवघे पायी. तुम्ही जरी असं म्हटले परंतु आत्म्याच्या ठिकाणी संकोच झाला आहे का. आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संकोच झाला नाही. तो आत्माची अवघे पायी सर्वत्र म्हणजे सदा सर्वत्र म्हणजे देश काळ वस्तू विवर्जित देशकाळ वस्तू देशकाळ वस्तूने त्याला कधीही परिच्छेद झाला नाही. देशकाल वस्तू परिच्छेद रहित असा आत्मा संकोचला नाही. आत्म्याच्या ठिकाणी संकोच झालेला नाही. तो आत्माची अवघे पायी सगळा आत्माच आहे. तेवी जळभान असताही सूर्यरश्मीचे ते खरं काय होतं आपल्याला जलाचं भान होतं परंतु मृगजळाचं भान होतं परंतु जळाचं भान होत असताना ते जळ आहे का सूर्यरश्मी सूर्याची किरणच त्या ठिकाणी आहे. तसं आपण पाहतो कोणाला आत्म्याला आणि म्हणतो काय जग किंवा देहादी आहे की नाही. जेवी होता रजत भाव परी शिंपीशी नव्हे आपाव तेवी भेदबुद्धी भावाभाव परी आत्मा न चुके. आता ते म्हणतात ज्या वेळेला आपल्याला रजतावर शुक्ती भासते बरोबर ना तर त्या आपलं शुक्तीवर रजत
भासतं, तर त्यावेळेला आपल्याला रजत आहे असं वाटतं. शिंपल्यावर ज्यावेळेला चांदी भासते त्यावेळेला आपल्याला ती चांदी आहे असं वाटतं, परंतु त्या ठिकाणी चांदी आहे म्हणताना शिंपीचा अभाव झाला आहे का? अभाव झालेला नाही. मग आता आणि जेव्हा तुम्हाला चांदीचं ज्ञान होतं तेव्हा काय झाला? शिंपल्याचा काय झाला? अभाव झाला. ठीक आहे ना? तेव्हा शिंपल्याचा काय झाला? अभाव झाला. परंतु हा भाव आणि अभाव, रजताचा भाव आणि अभाव हे दोन्हीही तेवी भेदबुद्धी भावाभाव का आपल्या बुद्धीच्या ठिकाणी भेद आहे त्या भावाभावाचा. हा भाव, रजताचा भाव आणि रजताचा अभाव ही ज्या शुक्तीवर केलेल्या कल्पना आहेत त्या कल्पना आपल्या बुद्धीत आहेत का मूळच्या शुक्तीच्या ठिकाणी आहेत? बुद्धीच्या ठिकाणी आहे. तेवी भेदबुद्धी भावाभाव परी आत्मानं चुके का आत्मेच्या ठिकाणी हे भावाभाव आहेत. आठव गेला भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. त्या भेदबुद्धी बहुडा दिजे शांती सेजे पौढा कीजे तरी विश्वेशता आत्मराजे देखील नाही. आता तुम्ही काय म्हटलं? त्या भेदबुद्धी बहुडा दिजे, त्या भेदबुद्धीचं परतवली म्हणजे भेदबुद्धीचं निराकरण केलं, भेदबुद्धीची बोळवण केली असं कोणी म्हणतं. आणि मग जेव्हा भेदबुद्धी गेली का मग तुकाराम महाराज म्हणतात ना, पौढे तुका म्हणे मग नये वृत्ती वरी आणि सुखाचे शेजारी पौढे न. आता तुम्ही असं म्हणायला लागले, अहो ही भेदबुद्धी आहे ना, हीच सर्व मनुष्याच्या अनर्थाला कारण आहे. आता आम्ही ही भेदबुद्धी, बरोबर ना, भेदबुद्धी निवृत्त, जीवजीवाचा भेद, जीव ईश्वराचा, जीव जगताचा, जगत जीव ईश्वराचा, हे सगळे भेद जे आहेत त्याला आम्ही बहुडा दिजे, त्याला आम्ही फाटा दिला, बोळवण केली, निराश केला आणि मग काय आहे? शांती रूपी शय्येवर आम्ही पौडलो. संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ तरी विशेषतः आत्मराजे देखील नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आत्मराजाला माहीत सुद्धा नाहीत. परंतु शांतीशे जे पोडला तो विश्वस्वप्नाशी मुकला, आत्मत्वाचा विसरला आतिसो काही. परंतु खरा जो शांतीशेवर पोडलेला आहे ना, तो असं तुझा म्हणत नाही भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद, असं सुद्धा म्हणत नाही. जो खरा शांतिरूपी शय्येवर पडलेला आहे तर तो काय झाला? विश्वरूपी स्वप्नाला मुकला, आहे की नाही? मग विश्वरूपी स्वप्नाला मुकला आणि सारखा अहम ब्रह्मास्मी चिदानंद रूप शिव केवलोहम तदेको वशिष्ठ शिव केवलोहम असं तो म्हणत नाही. तो विश्वस्वप्नाला मुकला, आत्मत्वाचा विसरला अतिशय काही. मी आत्मा आहे या आत्माचं आधिक्य अतिशय हे सुद्धा तो काय झालेला आहे? विसरून गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हाची निश्चय माझा परी त्या निश्चयावनी दुजा अशी त्याची स्थिती झाली. आता यासाठी श्रुती दिलेली आहे, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम विदधाती कामान तम आत्मस्तम येन पश्यन्ति धीराः तेषां शांती शाश्वती नेतरेषाम इति. एवं अनेकता जे काही तेथे जे वाटले नाही काजे त्याचे एकपणी पाही उमटले आघवे. या श्रुतीचा अर्थ आहे सगळे जे नित्य पदार्थ आहे सापेक्ष, त्या सापेक्ष नित्य पदार्थांचाही अधिष्ठान कोण आहे? सापेक्ष नित्य पदार्थांचे अधिष्ठान तो नित्य आत्मा आहे, त्याला म्हणतात नित्यानित्यानाम. नंतर चेतना हा चेतनानाम, सापेक्ष जे त्या वृत्तीज्ञान आहे, बरोबर ना, वृत्तीज्ञानादी जे होतात त्या वृत्तीज्ञानाचाही आश्रय जे ज्ञान आहे म्हणजे दृंगमात्र ज्ञान आहे त्याला म्हणतात चेतना हा चेतनानाम. आणि एक हा बहुनाम विदधाती कामान, तो एकटाच आहे आणि तो काय करतो? विदधाती कामान आणि इतरांच्या सगळ्या कामनांची परिपूर्ती करतो, असंच आहे ना. इतरांच्या सर्व कामनांची परिपूर्ती करतो, पण कोणता? एकटा. याच्यावरून एका हा विदधाती कामान या श्रुतीवरून सांगतात की श्रुतीला काय एकेश्वरवाद सांगायचा आहे, तो एकटाच आहे पण अनेकांच्या कामना परिपूर्ण करतो. विदधाती कामान तम आत्मस्तम,
तो आपल्या आत्मस्वरूप असणाऱ्या येन पश्यन्ति धीराहा, त्याला जेणेकरून जे लोक बुद्धिधीराहा म्हणजे बुद्धिमान लोक पाहतात, तेषां शांती, त्यांनाच शांती प्राप्त होते, न इतरेषां, इतरांना ती शाश्वत शांती प्राप्त होत नाही असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ तो काय आहे, सगळ्यांच्यामध्ये तो एकरूपाने असा आहे आणि ह्या एकरूपाने असणाऱ्या केवळ परमात्म्याला जे जाणतात त्यांनाच शांती प्राप्त होते, इतरांना शांती प्राप्त होत नाही असं श्रुती सांगते. बरोबर ना, अशी श्रुती सांगते. एवं अनेकता जे काही तेथे जे वाटले नाही त्यांना का म्हणून शांतता प्राप्त होते की ह्या ज्या अनेकत्वामध्ये तो एकत्व कधीही सापडलं नाही असं ज्यांना ज्ञान असतं त्यांनाच ही शाश्वत शांती प्राप्त, शाश्वती शांती किंवा अविनाशी सुख त्यांनाच प्राप्त होतं असं जे सांगितलं त्याचं स्पष्टीकरण करतात. आता एवं अनेकता जे काही तेथे जे वाटले नाही, जी अनेकता आपल्याला बहुविधता प्रतितीला येते तिथं ते वाटलं नाही म्हणजे ते त्या एकरूपता त्याची अभंग राहिली, ते भेदाला प्राप्त झालं नाही. त्याच्यामध्ये कोणताही स्वगत सजाती विजाती आदी भेद निर्माण झाला नाही. काजे त्याचे एकपणी पायी उमटले आगवे, परंतु ते म्हणतात त्याच्या एकपणावरच हे सगळं उमटलं म्हणजे अभिव्यक्त झालं, म्हणजे त्या एका चैतन्यावर हे सगळा भास झाला असं सांगतात. तेची जे काही आपण तेथीचे होई जे मग्न शांती ते काय जाणं याहुनी अनेक. आपल्या उपनिषदात शांती ते श्याम शांती शाश्वती न इतरे श्याम म्हणजे काय होतं, त्या शांतीचं आपल्याला कौतुक वाटतं, परंतु खरी शांती जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या शांतीचंही कौतुक नाही. कारण का, त्याची जे काही आपण ते ही जी शांती आहे ही शांती आपल्याला मिळवायची का ती शांती हे आपलं स्वरूप आहे. आणि ते कसं आहे, त्रिकाला बाधित असं आहे, शाश्वतच आपल्या ठिकाणी शांत हे आपलं काय आहे, स्वरूपच आहे. मग त्या ठिकाणी हे वृत्त्यात्मक जी शांती आहे ह्या शांतीचं कौतुक नाही, कारण त्याची जे काही आपण उलट आपलं जी मूळची शांती आहे तिथंच हे ज्ञान झाल्यानंतर त्या शांतीमध्ये तेथेची होय मग्न, तिथंच हे जी वृत्त्यात्मक सुखाची जी अभिलाषा आहे ती कुठं बुडी देते, निर्वृत्तिक असणारं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश सुख त्या सुखामध्ये ती काय होते, मग्न होते, समरस होते. शांती ते काय जाणे यावनी आणि त्याच्यापेक्षा काय शांती. अशाश्वत शांतीच्या सापेक्ष शाश्वती शांती ही सरस आहे का, शांती मूळचं आपलं असणारं शांती स्वरूप हे सरस आहे, कारण ते काय नित्यानित्यानाम चेतनस चेतनानाम असं जे स्वरूप आहे. आता तिथं जर तुम्ही गेले त्या शांतीमध्ये, तुका म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडईन, तर त्या ठिकाणी मी आता सुखाच्या शेजारामध्ये पौडलोय आणि तुम्ही मग दुःखाच्या शेयेवर होतो का सुखाची शेया सुख एकच आहे का मी सुखाची शय आणि सुख सगळेच एक रूप आहेत, आहे की नाही, असं त्याला ज्ञान होतं. शांती ते काय जाणे याहुनी आणि याच्यापेक्षा शांती काय वेगळी आहे, आपल्या स्वरूपाने राहणं हीच खरी काय आहे शांती. आणि वैराग्य काय आहे, आपल्या स्वरूपाने राहणं. आणि उपरम काय, रात्रीत कोणतरी म्हणत होतं की उपरम, हा ते माऊली आले होते, ते म्हणे की मला उपरमाची विवेक चुडामणीमध्ये वेगळीच व्याख्या मिळाली. अहो सगळ्या शंकराचार्यांच्या सगळ्या वाङ्मयाचा झोक जो आहे तो सगळ्या ठिकाणी काय आहे, एकच आहे, सगळ्या ठिकाणी एकच झोक आहे, दुसरं काही नाही. खरी शांती म्हणजे आत्मस्वरूपाने असणं हीच शांती आहे. आत्मस्वरूपात वृत्तीने असणं ही शांती, आत्मस्वरूपाची वृत्ती लीन करणं ही शांती नाही. बरोबर आहे ना, बरोबर. किंवा अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून प्रयत्नपूर्वक अंतःकरणाची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती करणं ही शांती नाही. ही शांतीची साधनं आहेत, त्या साधनांना शांती म्हणता येणार नाही. साध्यरूप आपलं सिद्ध शांती आहे तुमची, ती सिद्ध शांती जर तुम्हाला प्राप्त झाली तर त्याच्याहून आणि काय आहे दुसरी शांती, सहज, त्यालाच म्हणायचं सहज. या ठिकाणी संमत श्लोक दिलेला योग वाशिष्ठाचा. मद अज्ञानोदित मिदम मय्येव लयमागतम अपरोक्षचिदानंदम साम्राज्यम अधुना स्वयं इति वाशिष्ठे. योग वाशिष्ठातला श्लोक दिलेला आहे की त्या ठिकाणी मद अज्ञानोदितम इदम, माझ्या अज्ञानाने उत्पन्न झालेले हे सर्व जे आहे विश्व ते काय होतं, सर्व मय्येव लयमागतम, पुन्हा लय कुठं झाला त्याचा, माझ्यामध्ये झाला. मग ज्या माझ्यामध्ये त्याचा लय होतो तो मी कसा आहे, अपरोक्ष चिदानंदम, तो अपरोक्ष रूप आणि
चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप असा मी असणाऱ्यामुळं आनंदम साम्राज्यम अधुना स्वयं असं असणारं जे साम्राज्य आनंदाचं शांतीचं साम्राज्य त्याचा भोगता मी नाही, ते साम्राज्यम स्वयं अहम, ते साम्राज्य काय आहे स्वतः मीच आहे. म्हणजे इथं भोग्य भोक्तृत्व भ्रांती कोणत्याही प्रकारची राहिलेली नाही. मग आता शांतीच्या शेयेवर पवडायचं का शांती स्वरूपच आहे, शांती स्वरूप का शांती मिळवायची नाही ना. मिळूनच आहे म्हणजे मिळालेलीच आहे, स्वरूपच आहे. इति वाशिष्ठे असं योग वाशिष्ठामध्ये सांगितलं. एवं यथाबोध आणि विपरीत हे जे प्रतितीद्वैत ते तर आत्मत्व न होतं विपरीत काय. तुम्ही म्हणले की यथार्थ बोध झाला आणि एकदा म्हणले की त्याला जे ज्ञान झालं ना, हा मनुष्य यथार्थ ज्ञानवान आहे आणि हा पुरुष आहे ना हा विपरीत ज्ञानाला प्राप्त झालेला आहे असं तुम्ही जेव्हा म्हणता की नाही, मग त्यावेळेला त्याचं जे मूळचं स्वरूप आहे ते विपरीतेला प्राप्त यथार्थ बोधाला जाणतं का विपरीत बोधाला जाणतं का त्याला दोन्ही माहीत नाही, दोन्ही माहीत नाही. हे जे प्रतितीद्वैत आपलं हे जे प्रतितीद्वैत तेथे आत्मत्व न होतं विपरीत काय असं प्रतितीला येणारं यथार्थ बोध असं म्हणलं काय आणि विपरीत बोध म्हणलं काय. हा हे जे द्वैत आहे बरोबर ना, की दोन्ही द्वैत आत्मत्व न होतं विपरीत काय. या दोन्ही प्रकारच्या द्वैतामध्ये आत्मत्वाला कधीच वैपरीत्य प्राप्त होत नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. मग माणसाने विपरीत ज्ञानाचा नाश करावा का यथार्थ बोध संपादन करावा. हां हां स्वरूपात वृत्ती ठेवण्याचा अभ्यास करावा. मग वृत्ती स्वरूपात ठेवण्याचा अभ्यास करावा का बाहेर घालण्याचा अभ्यास करावा. हे समजून घ्यावं का वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, यथार्थही नाही विपरीतही नाही, वृत्तीच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, किंवा वृत्तीच ब्रह्म आहे किंवा स्वयं ही वृत्तीच आहे की नाही. वृत्ती ही स्वयंच आहे आणि स्वयंच्या ठिकाणी व्यवहार काही होतच नाही. त्यामुळे शांती प्राप्त करायची नाही आणि अशांती प्राप्त नाही. अशांती प्राप्तच नाही, त्यामुळे तिला घालायची नाही. आणि शांती आपलं स्वरूपच असल्यामुळे ते प्राप्त करायचं नाही. एवं यथाबोध आणि विपरीत हे जे प्रतिती द्वैत येथव आत्मत्व न होतं विपरीत काही का जे देखणे मात्र काही आत्मत्वी दुसरे नाही किंबहुना देखणे मात्रची पाही अवघे असे. आत्म्याच्या ठिकाणी केवळ देखणं म्हणजे केवळ चिन्मात्रत्व आहे. आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे आत्मा म्हणजे केवळ चिन्मात्र हा आत्मा आहे आणि केवळ आत्मा हा काय आहे चिन्मात्र आहे. देखणे जे मात्र काय आत्मत्वी दुसरे नाही, आत्म्याच्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. किंबहुना फार काय सांगावं देखणे मात्रची पाही अवघी असे. हे जे सगळं आहे ना हे सगळं काय आहे फक्त चिन्मात्रच आहे. म्हणजे अचित म्हणून काही नाहीच आहे. अचित असतं तर मग तुम्हाला अज्ञानाची वगैरे कल्पना करावी लागली असती, पण अज्ञान अचित म्हणून काही नाही. तुम्ही म्हणजे दृश्य मग अचित नाही काय. दृश्य अचित कसं आहे, दृश्य तर चितच आहे की नाही. चैतन्य जेव्हा आपल्याला पाहतं त्याचं नाव काय येतं दृश्य येतं. मग चैतन्य आहे का दृश्य आहे, चैतन्यच आहे की नाही. आणि चैतन्यामध्ये अचैतन्य आहे का, अचेतन आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. त्या देखणी अशी पाहता नाही पूर्वापरता एक अनेक अभ्यास आता तेथे काय आता ह्या देखणं स्वरूप म्हणजे दृंगमात्र दृष्टेपण जर आपण त्याचा विचार करायला गेलो तर त्या दृंगमात्र दृष्टेपणाच्या ठिकाणी ते नित्यसिद्ध आहे का नाही, स्वयंप्रकाश आहे का नाही. मग त्याच्या ठिकाणी पूर्व आणि अपर आहे का. नित्य दृंगमात्र दृष्ट्याच्या ठिकाणी पूर्व आणि अपरता नाही का. पूर्वापरतेचं प्रकाशक तो आहे, द्योतन करणार आहे. मागं सांगितलं पूर्वापरता मानली तर त्याचं प्रकाशन करतो, पण पूर्व अपरच नसेल तर त्याचा प्रकाशक भाव तरी कुठं त्याच्या ठिकाणी आहे. केवळ प्रकाशरूपताच आहे आणि ती कशी आहे अभंग प्रकाशरूपता आहे. त्या देखणी अशी पाहता नाही पूर्वापरता एकानेक भाषा आता तेथे काय तिथं अनेक भाषा आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. बरं अनेकाच्या सापेक्ष एक हा तरी भाषा आहे का दोन्हीही नाही. ते आता यासाठी श्रुती आहे की नाही दृष्टे विपरिलोप विद्यते इति. द्रष्ट्याच्या दृष्टीचा कधीच लोप होत नाही. म्हणजे दृष्ट्याच्या ठिकाणी दृंगमात्र दृष्ट्याच्या ठिकाणी दृंगमात्रत्व त्याला सोडून कधी जात नाही.
असं जर प्रमाण आहे, मग एवं जो जो भासजान तो आत्मेनीच प्रतीयमान. मग जर त्या ठिकाणी जे तुम्हाला भासमान होतं ते कशामुळं भासमान होतं? आत्मस्वरूपामुळंच भासमान होतं. मग भास गिळून या पूर्ण आत्माचे असे, आणि त्यात जे जे तुम्हाला प्रतीतीला ते तर आत्माच असतं, आणि प्रतीतीला येतं ते कोण असतं? ते आत्माच असतं. म्हणजे याचा अर्थ भास नसतोच. मग भास गिळून या पूर्ण आत्माचे असे, जिथं जिथं तुम्हाला भास होतो तो भास होतो न होतो त्याच क्षणी प्रतीती कोणाची येते? आत्म्याची प्रतीती येते का भासमान पदार्थाची स्वतंत्र प्रतीती येते? का का आत्मप्रतीती नसतं तर भासमान पदार्थ भासला नसता. मग भासमान पदार्थ आहे म्हणावं का त्या ठिकाणी अधिष्ठानच आहे म्हणावं? का अधिष्ठानच आहे, भासमान पदार्थच नाही? का सर्वच अधिष्ठान आहे? सर्वच अधिष्ठान. त्या अधिष्ठानामध्ये सर्व आहे का अधिष्ठान सर्व अधिष्ठानामध्ये नाही? अधिष्ठानामध्ये सर्व आहे का सर्व अधिष्ठानात मुळात नाही? सर्व अधिष्ठानात मुळात नाही, पण भासतं ते अधिष्ठाना वाचून नाही. अधिष्ठानातच भासतं, अधिष्ठाना एवढं भासतं, आणि जिथं भासतं तिथंच ते नसतं. एवं हात प्रत्यय करता करता ह्या प्रत्ययाला यावं लागेल, आहे की नाही? हीच प्रतीती दृढ करता करता मग ह्या प्रतीतीला यावं लागेल. म्हणजे काय? विवर्तवाद समजावून घेत घेत कुठं जायचं? अध्यात्मवादात जायचं.